नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ। आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या एका महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करतो। बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हॉट्सॲप म्हणा, टेलिग्राम म्हणून, फोन करून म्हणा, तर सारखे प्रश्न विचारलेले आहेत की सर कट ऑफ किती लागेल। बघा, विथ इंटरव्ह्यूची जी लिस्ट आहे, कट ऑफ लिस्ट ती कुठपर्यंत खाली येईल, माझं होईल का, एनी चान्स लक्षात घ्या। तर त्याच्यामुळे विद्यार्थ्याच्या प्रचंड आग्रहाखातर हा व्हिडिओ मला घ्यावा लागत आहे, लक्षात घ्या। चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ तुम्ही टायटल बघितलेलंच आहे बघा, पवित्र पोर्टल आणि शिक्षक भरती अपडेट। त्याच्यामध्ये बघा, विथ इंटरव्ह्यू कट ऑफ आणि कोणाचे नाव यादीमध्ये येणार हे आपल्याला बघायचं आहे। तत्पूर्वी तुम्ही जर समजा आपल्या चॅनलवर नवे असाल तर सर्वांना नम्र विनंती आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक नक्की करा। दादांनो, तुम्ही बरेच लोक व्हिडिओ बघता, लाईक करत नाही, तर लाईक करा आणि आवडला व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। तत्पूर्वी परत एक गोष्ट सांगतो आपल्या चॅनलच्या संदर्भात। बघा या ठिकाणी इकडे तर आपल्या या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दररोज सायंकाळी 5 वाजता MPSC TAIT TET पोलीस भरती ह्यांच्यासाठी मोफत बॅच कंटिन्यू आहे यूट्यूब लाईव्ह। तर तिच्या नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळेल। सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ॲपमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांच्या बॅचेस ॲड केलेले आहे आणि ते सगळ्या एकदम फक्त 5% फीजमध्ये तुम्हाला सर्व ते अवेलेबल आहे। तर त्याच्यात बघा, इथे आपण जर बघतो म्हटलं तर शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 संपूर्ण अभ्यासक्रम, त्याच्यात सर्व विषय, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, अंकगणित, मानसशास्त्र, परिसर अभ्यास, तर हे फक्त 999 रुपयात विथ टेस्ट सिरीज। त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 याच्यात सर्व विषय फक्त 1099 रुपयामध्ये टेस्ट सिरीजसह। पोलीस भरती 999, सरळ सेवा 999 आणि तुम्ही MPSCची घ्या, TETची घ्या, TITची घ्या, पोलीस भरती घ्या, सर्व पेड बॅचेस सोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळणार आहे, हे लक्षात घ्या। ह्याच्यासोबत तुम्हाला पूर्ण लाईव्ह क्लास आणि त्याच्यासोबत लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच मिळेल, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ईबुक्स आणि PDFs मिळेल, मोफत टेस्ट सिरीज मिळेल या ठिकाणी आणि मागील वर्षीचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ते ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी आहे। परीक्षा जर समजा त्याच्या पलीकडे जर गेली तर तोही कालावधी ॲड केला जाईल त्याच्यामध्ये। परीक्षा होईपर्यंत तुम्हाला कालावधी मिळेल 365 दिवसाचा, तर जेन्युइन आम्ही दिलेलाच आहे आणि सोबत व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा बघता येईल ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। चला आपण जाऊया कुठे, तर आता आपण बघूया काय सांगा, कट ऑफ। बघा, आता कट ऑफ आपण काय सांगा, प्रेडिक्ट करणे, सांगणे, टॅली करणे, म्हणजे ही कशी काय म्हणून सांगा, एक जबाबदारीची आणि एक खतरनाक गोष्ट आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे। पण तरीही आपण काय म्हणून सांगा, विद्यार्थ्यांच्या प्रचंड आग्रहाखातर की सर एनी चान्स माझं जमेल का, माझं नाव हे, माझी कॅटेगरी आहे, माझे टेटचे गुण, CTET TIT माझं होईल का, तर ह्या सर्वांसाठी इथे आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, लक्ष द्या। तर आता पहिल्यांदा मला तुम्हाला एक गोष्ट आत्मीयतेनं सांगावी अशी वाटते। बघा, महत्त्वाची गोष्ट, सर काय म्हणाल तुम्ही, तर अति महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सर हे पहा, या ठिकाणी कट ऑफ कशावर आधारित असतो। आता आपण फक्त TAITची गोष्ट करूया, अदर परीक्षांचा भाग वेगळा पण TAITचा भाग वेगळा, ठीक आहे। तर ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो कट ऑफ कशावर आधारित असतो। बघा, कट ऑफ, आता कट ऑफ कशावर आधारित असतो, तर तो पहिला तर मुद्दा म्हणजे तुमचा स्कोअर। तुम्ही TAIT एक्झाम दिलेली आहे आणि त्या TAIT एक्झाममध्ये तुम्ही जे गुण मिळवलेले आहेत, लक्षात घ्या, जे गुण तुम्ही मिळवलेले आहेत, तर त्या मिळालेले गुण हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे। बघा, तर तुमचा स्कोअर जर चांगला असेल, म्हणजे एकदम चांगला स्कोअर आहे, मग त्या कास्टमध्ये तुम्हाला काय सांगा, लिस्टमध्ये नाव येणारच आहे, मिळालेले गुण। दुसरी गोष्ट काय म्हणून सांगा, प्रवर्ग। बघा, तुमचा प्रवर्ग कोणता आहे, त्याला काय म्हणून सांगा, जागा किती आहे, त्याला आरक्षण किती आहे,
तर हे प्रवर्गानुसार सुद्धा कट ऑफ म्हणजे तुमच्या कट ऑफवर परिणाम होतो ही गोष्ट. त्याच्यामध्ये तुम्ही काय म्हणून सांगा आरक्षण. हे बघा प्रवर्गामध्ये म्हटल्याच्या नंतर एक गोष्ट कट ऑफ पुन्हा कशावर, तर इथे एक गोष्ट पुन्हा ऍड करू आपण. तर ती गोष्ट म्हणजे कोणती, तर हे लक्षात घ्या आरक्षण. हे बघा हा एक मुद्दा खूप मॅटर करतो, हे लक्षात घ्या. काय म्हणून सांगा आरक्षण. बघा तर आता तुम्ही काय म्हणून सांगा आरक्षण, त्याच्यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, त्याच्यामध्ये आपण काय म्हणू म्हणजे बऱ्याच बाबी आहे. लक्षात घ्या तुम्हाला सगळ्या त्या पाठच आहे. भूकंपग्रस्त म्हणा, प्रकल्पग्रस्त म्हणा, माजी सैनिक म्हणू, अंशकालीन म्हणू, तर जे असेल ते तर त्या आरक्षणानुसार सुद्धा म्हणजे बरेच लोक ज्यांना अजिबात माहिती नाही असे विद्यार्थी मला प्रश्न विचारतात. ते म्हणतात की सर हिला एवढेच मार्क होते, हे असंच होतं तरी पण ती लागली, मी का लागली नाही. म्हणजे बऱ्याच प्रश्न मला काय म्हणून सांगा असे विचारले. मग बघा सारखे गुण जरी असेल, तुम्हाला एक मिळालेले गुण, त्याच्यानंतर तुमचा प्रवर्ग कोणता आहे, त्या प्रवर्गाला काय म्हणून सांगा आरक्षण म्हणजे किती टक्के आहे, त्याच्यानंतर तुम्हाला विशेष आरक्षण, त्याच्यामध्ये तुमचं भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, लक्षात घ्या धरणग्रस्त जे सर्टिफिकेट्स असतात, पण EWS सर्टिफिकेट म्हणू आपण, त्याच्यानंतर अंशकालीन म्हणा, माजी सैनिक म्हणूया, तर हे याच्यानुसार कट ऑफ सुद्धा कमी जास्त होतो. तर हे पहिल्यांदा समजून घ्या. बघा आणि त्याच्यानंतर सगळं आहे, माझा लागलाच नाही, हिचा लागला, माझा लागला. बघा आता हे तुमचे मिळालेले गुण सारखे झाले, प्रवर्ग आरक्षण सारखं झालं, लक्षात घ्या. पण त्याच्यामध्ये तुमचा पुन्हा सब्जेक्ट, हे बघा ही एक गोष्ट फार महत्वाची आहे, विषय. मग आता तुमचं बरचं सगळं सारखं झालं, पण इकडे काय सांगा सब्जेक्ट डिफरंट असेल, त्या सब्जेक्टला तिथे जागा अवेलेबल झाल्या का, हा महत्वाचा मुद्दा आहे. बघा मग त्या सब्जेक्टच्या जागा आल्या का, पोर्टलला आल्या का, वॅकंट आहे का, ह्या गोष्टी विषयास येणाऱ्या जागा हे मॅटर करतं. आणि हे वरचं सगळंच आहे आणि सगळं समान असताना मग तुम्हाला काय म्हणून सांगा एज फॅक्टर, सिनॅरिटी, लक्षात घ्या सिनॅरिटी हा मुद्दा महत्वाचा असतो. मग काय म्हणून सांगा तुम्ही म्हणता की ह्याचे माझे गुण सारखे, प्रवर्ग सारखं, सर्टिफिकेट सारखं, सर्व काही सारखं, जन्मतारीख बघा दादा, तर त्याने काय सांगा त्या जन्मतारीख आधीची असेल. बघा मग तो सिनियर झाला, सिनियरिटी आहे, त्याच्यामुळे काय सांगा हा एक फॅक्टर. आता हे लक्षात घ्या, मला माझ्या परीनं जेवढं कळते तेवढं मी तुम्हाला सांगत आहो. ठीक आहे, मला माहीत आहे शिक्षक भरतीमध्ये काय म्हणू तर खूप काही कळणारे आणि खूप समजदार लोक आहेत. मी तर मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की बरेच असे आहे की ज्यांना कदाचित आयुक्तापेक्षाही जास्त माहिती असेल, असे खूप आहे. हे मी माझ्या परीने सांगतोय. काही चुकलं वगैरे काही कमी जास्त जर वाटलं तर काय म्हणून सांगा एकदमच व्हिडिओला काय सांगा चुकीच्या कमेंट करून म्हणजे आपल्या बुद्धीचं त्या ठिकाणी प्रदर्शन करू नका. हे बघा इथे माझा नंबर देतोय तुम्हाला, त्या नंबरवर तुम्ही काय करा सांगा फोन करा. बघा 9657779495 हा माझा नंबर आहे, याच्यावर तुम्ही कॉल करा. ठीक आहे, आणि हे पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. बघा पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या, पण जे मला वाटतंय बघा तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच लोकांना माझ्यापेक्षा नक्कीच जास्त माहीत आहे, या मुद्द्याशी मी सहमत आहो. बघा मीही चुकू शकतो, ह्या मुद्द्याशी मी 100% सहमत आहो, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला मग आपण काय बोलत होतो या ठिकाणी लक्ष द्या. हे बघा मिळालेले गुण, त्याच्यानंतर प्रवर्ग, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा आरक्षण, आणि त्याच्यानंतर त्या विषयास येणाऱ्या जागा. लक्षात घ्या त्या विषयास येणाऱ्या जागा, सब्जेक्टला येणाऱ्या जागा. बघा त्याच्यानंतर काय म्हणून सांगा सगळं समान असताना एज फॅक्टर, सिनॅरिटी हा मुद्दा सुद्धा इथे मॅटर करणार आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा इथे काय म्हणून सांगा 55-60%. आता जर काही लोकांना जर असं वाटत असेल, बघा सर कसं वाटत आहे म्हणजे बघा म्हणजे वाटणे हा मुद्दा काय बघा तुम्हाला सांगतो की 55-60चा नियम हा म्हणजे विदाऊटच्या याद्यांना लावला. बघा तर आता विथमध्ये कदाचित 55-60%चा नियम नाही लावणार बा, असं जर समजा वाटत असेल तर मला असं वाटते. बघा ते आता सरकार शासन काही करू द्या, तो त्यांचा विषय आहे, बरोबर आहे. पण मला काय वाटते ते मी तुम्हाला सांगतो की एकाच भरतीमध्ये दोन नियम नाही लावता येत, म्हणजे असं माझं म्हणणं. बघा म्हणजे आजी लागलेले विदाऊटचे शिक्षक वेगळ्या नियमानं लागले बाबा, आणि काय म्हणून सांगा तर विथचे शिक्षक वेगळ्या नियमानं लावले, तर ते काय म्हणून सांगा एक सिमिलरिटी नाही येणार. लक्षात घ्या. म्हणून आधी जर समजा 55-60चा नियम लावला गेला असेल तर तो 55-60चा नियम विथलाही लावला जाऊ शकतो,
हे लक्षात घ्या, असं माझं म्हणणं बघा लावल्या जाऊ शकतो, असं आपण लक्षात घेऊया. म्हणून मग आता आपण इथे काय काय बघितलं ते एकदा लक्ष द्या पटपट सर्वांनी, की कट ऑफ कशावर आधारित असतो सर, मिळालेले गुण, त्याच्यानंतर प्रवर्ग, त्याच्यानंतर आरक्षण, त्याच्यानंतर काय सांगा विशेष येणाऱ्या जागा, त्याच्यानंतर वय, आणि त्याच्यानंतर काय सांगा अलीकडे या भरतीमध्ये जो 55-60% मुद्दा या ठिकाणी ते रेटत आहे, तर तो सुद्धा त्याच्यावर आपल्या विथ इंटरव्ह्यूचा कट ऑफ काय म्हणून डिपेंड राहील, असं लक्षात घ्या. आता बघा शिक्षक भरती 2024 कट ऑफ. आता हा कट ऑफ बघण्यापूर्वी बघा, हा कट ऑफ या ठिकाणी काय म्हणून सांगा बघण्यापूर्वी आपण काय करणार आहोत ते समजून घ्या. बघा कट ऑफ बघण्यापूर्वी बघा आता एकूण जागा किती होत्या, म्हणजे एकूण जागा आता किती भरल्या किती जाईल तसं आपण लक्षात घेऊया. तर 21,678. चला 21,678 जागा, एकूण जागा सर्व किती भरले 21,678, असं सध्या स्थितीत प्राथमिक माहिती आपण लक्षात घेऊया. बघा आता होऊ शकतो डाटा जो आहे त्याच्यात सुद्धा कोणी असं म्हणू शकते की सर एवढ्या नाही एवढ्या आहे, नक्की मला मान्य आहे. मी सुरुवातीलाच मी व्हिडिओमध्ये बोललोय, काय सांगितलं की दादा मी माहिती घेण्यामध्ये कमी पडलेला राहू शकतो, माझी माहिती अपुरी राहू शकते, पण आपण इथे अंदाज बांधतो मला लक्षात. आणि हे अंदाजच आहे. तुम्ही जर समजा ब्रह्मदेवाला म्हटलं की नेमका कट ऑफ सांग, त्यालाही भयंकर अभ्यास करावा लागेल. लक्षात घ्या, इथं लिस्ट लावायला वर्ष निघून चालली, तर समजून घ्या की त्याला अभ्यास करायला किती वर्ष जाईल हे लक्षात घ्या. बघा मग एकूण जागा 21,678 एवढ्या जागा आपण या ठिकाणी गृहीत धरूया. 21,678. आता बघा मुलाखतीशिवाय आतापर्यंत ज्या भरल्या गेल्या, तर त्या भरल्या गेल्या किती सर, तर मुलाखतीशिवाय जो राऊंड लागला पहिल्यांदा म्हणजे 11,082चा वगैरे, त्याच्यानंतर काय सांगा 3,000 प्लस, तर असं आपण काय सांगा 16,799 वगैरे हे मुलाखतीशिवाय आहे. आता त्याच्यामधील बऱ्याच रिक्त आहे, बरेच अपात्र झाले, तो भाग वेगळा. पण ते पवित्र पोर्टलला जेवढ्या जागा आल्या होत्या तर या 21,678 पैकी लक्षात घ्या मुलाखतीशिवाय 16,799 लक्षात घ्या, आणि मुलाखतीसह म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू 16,799, आणि विथ इंटरव्ह्यू बघा मुलाखतीसह 4,879 एवढ्या जागा मुलाखतीला येणार आहे. तर आपण जनरली आता इथपर्यंतचा कार्यक्रम तर निपटलेला आहे, म्हणजे ह्या जागा ज्या आहेत ते क्लिअर झालेल्या आहेत. त्याच्यानंतर म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूच्या क्लिअर झालेल्या आहे. आता मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा जो मॅटर आहे तो आपण लक्षात घेणार आहोत. तर आता बघा ह्या दोन्ही जागा एकत्र केल्या त्यांचं कॅल्क्युलेशन किती व्हायला पाहिजे 21,678. बघा मग इथे 4,000, इथे 800, इथे 79, हे 9 दुने 1808चा गेलाय. बघा हे 9 1 10 17 7चा गेलाय, 8 दुने 1606, इथे बघा इथे 1, आणि इथे बघा 21,678 हे अशा जागा हे पूर्ण. म्हणजे कोण कोण सर, मुलाखतीशिवाय 16,799, 16,799 आणि मुलाखतीसह 4,879 एवढ्या जागा भरल्या जाणार आहे. मग सर आजच्या कट ऑफ मध्ये तुम्ही कोणत्या जागेबद्दल बोलत आहे, तर आता जे लागून रिकमेंड झाल्या पवित्र पोर्टलला आलेल्या आहेत तर तो भाग थोडासा बाजूला ठेवून देऊया, आणि आता आपण काय करूया बघा मुलाखतीसह ह्याचा विचार करूया. 4,879 ह्या जागांचा आपण विचार करूया. चला थोडंसं पुढे जाऊया. मग आता हे आपण फक्त हिस्ट्री बघत आहोत शिक्षक भरतीची. शिक्षक भरती 2024 ॲक्च्युअल 22ची आहे, पण आता मला मी 24 मध्ये बोलतोय म्हणून मला 24च म्हणावं लागेल. लक्षात घ्या 24 इथे काय सांगा कट ऑफ. एकूण जागा 21,678, मुलाखतीशिवाय जे रिकमेंड झाल्या पवित्र पोर्टलला 16,799 आणि मुलाखतीसह 4,879 असं लक्षात घेऊया. ठीक आहे. आता बघा आता मला हे सांगायचं आहे की आता बघा मित्रांनो 9 ते 12वी साठी विथ इंटरव्ह्यू यादी लवकरात लवकर आता लागणार आहे. जसं ते 12 जुलैला परिपत्रक आलं होतं त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की ऑप्टिंग आउटचं काय म्हणून ऑप्शन वगैरे दिलेलं आहे. त्याच्यामधून ज्यांना ऑलरेडी लागलेले आहे त्यांनी बाहेर पडायचं आहे. तुम्हाला माहीत आहे ऑलरेडी लागलेल्यांनी काय करायचं आहे, बाहेर पडायचं आहे. तर ऑलरेडी लागलेल्यांना बाहेर पडण्यासाठी 12 तारखेपासून 12 जुलैपासून तर आता आजपर्यंत म्हणजे 15 जुलै 2024 अशी 3 दिवसांची काय मुदत देण्यात आलेली होती. आणि त्याच्यातून जे मुलाखतीच्या राऊंडमध्ये इच्छुक नाही तर त्यांना काय म्हणून बाहेर पडता येतंय. आणि ते त्यांनी जर समजा यस केलं तरच ते इन राहील मुलाखतीमध्ये, आणि नो केलं तर बाहेर राहील. आणि त्याच्यानंतर ते जर त्यांनी काहीच केलं नाही तरी ते काय सांगा बाहेर राहणार आहे. तर आता त्यांच्याकडे इच्छेचा प्रश्न आहे. बघा आता TIIT परीक्षेची गोष्ट करूया. बघा जी एक्झाम झाली त्याची गोष्ट करूया. TIIT एकूण अर्ज किती आले होते सर,
एकूण किती अर्ज आले होते. ठीक आहे, बघा 2,16,445. बघा कल्पना करा, आपल्याला अंदाज आला पाहिजे. कट ऑफ काढत असताना आपण काही गोष्टींचा तरी आपण विचार करूया. बघा 2,16,445. मी प्रत्येक वेळेस डाटा याच्या संबंधी बोललाय. काही लोक काय म्हणून सांगा परीक्षेचा कमी आणि काय म्हणून सांगा शासन निर्णय जागा, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप अभ्यास केलेला आहे त्यांनी, म्हणून मग त्यांना करेक्ट माहिती असेल किंवा माझं चुकत असेल, नो प्रॉब्लेम. लक्ष द्या, TIT एकूण अर्ज 2,16,445 एवढे अर्ज या ठिकाणी आलेले होते. बघा, तर त्याच्यापैकी तुम्हाला सांगतो की प्रेफरन्स किती लोकांना जनरेट झाले. बघा प्रेफरन्स किती लोकांना जनरेट झाले. प्रेफरन्स जनरेट, बघा प्रेफरन्स जनरेट म्हणत असताना 1,41,623. बघा आता बघा जनरेट झाले म्हणजे पवित्र पोर्टलला किती लोकांना प्रेफरन्स जनरेट झाले सर, 1,41,623. त्याच्यामध्ये इथे प्रेफरन्स दिले किती लोकांना. बघा हे आपण गोष्ट कोणाची करतो माहिती आहे का, दोन्ही मुलाखती सह मुलाखती विना, मुलाखती सह मुलाखती विना, म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू. लक्षात घ्या. तर आता एकूण अर्ज 2,16,445 एवढे अर्ज, त्याच्यापैकी 1,41,623 एवढ्या लोकांना प्रेफरन्स जनरेट झाले. ठीक आहे, तर प्रेफरन्स भरले किती लोकांनी, म्हणजे हे पवित्र पोर्टल जनरेट झाले तर किती, काही लोकांनी भरलंच नाही, जाऊ दे ना आपले काय मार्कच नाही बा, तर किंवा ते दुसऱ्या जॉबवर असतील किंवा त्यांना शिक्षकी पेशात इंटरेस्ट नसेल तर तो त्यांचा विषय झाला, तो ज्यांचा त्यांचा भाग झाला. ठीक आहे, मग आता तुम्हाला सांगतो प्रेफरन्स भरले किती लोकांनी. प्रेफरन्स भरत असताना मग हे बघा 1,39,831 लोकांनी प्रेफरन्स दिले. प्रेफरन्स भरले असं गृहीत धरा, प्रेफरन्स दिले, मग ते दोन्ही मिळून, आता मी आधीच बोललो की हे विथ इंटरव्ह्यूचं पण आहे आणि विदाउट इंटरव्ह्यूचं पण आहे, हे लक्षात घ्या. आता प्रेफरन्स भरलेले, आता भरले भरू द्या, काही लोकांनी लॉक नाही केले. बघा म्हणजे लॉक करण्यामध्ये अडचण झाली, ते म्हणतात की आम्ही लॉक केले होते पण आमचे अनलॉक झाले. तर जे असेल ते तो नंतरचा मुद्दा आणि आपल्या इन्फॉर्मेशनचा मुद्दा झाला. पण प्रेफरन्स लॉक केलेले बघा 1,36,000 उमेदवार, म्हणजे इथे बघा आपण काय म्हणू सांगा 1,36,000 उमेदवार कशामध्ये सर, तर प्रेफरन्स लॉक केलेले. म्हणजे ॲक्च्युअल स्पर्धा किती लोकांमध्ये तयार झाली हे मला सांगायचं आहे. ॲक्च्युअल स्पर्धा तुमची ह्या 1,36,000 तयार झाली. बघा पण आता तुम्हाला सांगतो, मी जर असं म्हणेल की 1,36,000 ॲक्च्युअल स्पर्धा निर्माण झाली तर दादांनो ही सुद्धा गोष्ट, बघा ही सुद्धा गोष्ट कुठेतरी अतिशयोक्ती होईल. कारण काही लोकांना असे भक्कम विद्यार्थी आपण पाहिले की आपण आपल्या TIT मध्ये 20 मार्कावर लागणारा बघितला. लक्षात घ्या, अंशकालीनमध्ये आपण बघितला होता 20 मार्क एका उमेदवाराचे आणि त्यांची निवड झालेली आहे ते सुद्धा बघितलं. मग आता बघा, तर काही लोकांनी प्रेफरन्स लॉक नाही केले, काही लोकांनी भरले नाही, काही लोक प्रक्रियेतून बाद झालेले आहे. तर हे त्याच्यापैकी 25,000 लोक जर सोडून दिले आपण तर 1,00,000, बघा लक्ष द्या, इथे 1,00,000 लोकांमध्ये स्पर्धा आहे. तर स्पर्धा किती लोकांमध्ये आहे सर, तर 1,00,000 लोकांमध्येच फक्त स्पर्धा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे ते वरचे 36 आपण सोडून दिले किंवा कमी जास्त गृहीत धरा तर 1,00,000 स्पर्धा आहे. तर आता ह्या 1,00,000 स्पर्धेमध्ये परत थोडंसं मी काय करतो सांगा, परत येतो आणि इकडे वापस येतो. लक्ष द्या, आता 1,00,000 स्पर्धेपैकी बघा 16,799 किंवा असं गृहीत धरा, तुम्हाला जर वाटत असेल सर हे 36,000 लोक म्हणजे अतिशयोक्ती होत आहे. बघा 36,000, बरं 1,36,000 गृहीत धरा. त्याच्यातून आता हे ज्यांना जनरेट झाले आहे, ज्यांचा रिकमेंडेशन झालेला आहे, जे नियुक्त झालेले आहे, म्हणजे आता नावं आलेली, आणखी नियुक्ती वगैरे नंतरचा विषय, काहींची झाली काहींची व्हायची आहे. बघा 16,799 हे मुलाखतीशिवाय जे गेले आणि ज्यांनी काय सांगा म्हणजे, तर ते आता 16,799 त्याच्यापैकी ज्यांना वर जायचं आहे फक्त तेवढेच स्पर्धेत राहणार आहे. म्हणजे ह्याच्यातूनही आपल्याला काय सांगा, बऱ्याच लोकांना संधी, यांनी जर समजा नो ऑप्शन चूज केला तर संधी मिळणार आहे. म्हणजे 16,799 ह्यांचा इंटरेस्ट कमी झाला आहे, ह्यांच्यापैकी बऱ्याच लोकांचा कमी झाला आहे. आणि हे 1,36,000 पैकी तर तुम्हाला सांगतो इथे जवळजवळ, बघा मी काय सांगतो ते लक्षात घ्या की या ठिकाणी जवळजवळ 1,00,000 लोकांची, 1,00,000 विद्यार्थ्यांची ही स्पर्धा आहे. बघा म्हणजे आता 1,00,000 विद्यार्थी कशासाठी आहे सर, विथ इंटरव्ह्यूसाठी आहे. 1,00,000 विद्यार्थी म्हणजे एक कल्पना करा की 2,16,445 जरी अर्ज आले असेल तरी आतापर्यंतच्या ज्या 3 याद्या झाल्या, प्रथम यादी, रूपांतरित यादी, रयतची यादी, त्याच्यामध्ये लागलेले, त्याच्यापैकी काही प्रिफरन्स देईल, मी असं म्हणत नाही की प्रिफरन्स देणार नाही. तर आता ही स्पर्धा आहे निव्वळ 1,00,000 लोकांमध्ये.
ठीक आहे, कारण आतापर्यंत जवळपास 1,16,000 विद्यार्थी लागलेले आणि काही हे प्रेफरन्स जनरेट भरलेले लॉक केलेले, तर अशा पद्धतीने हे सर्व विद्यार्थी बाद झाले. मग कट ऑफचा विचार करताना डायरेक्ट 2,16,445 एवढ्या लोकांचा विचार न करता आपण कट ऑफचा विचार करत असताना किती लोकांचा विचार करणं जरुरी आहे तर ते या ठिकाणी लक्षात ठेवा. या ठिकाणी फक्त आपण 1,00,000 विद्यार्थ्यांचा जनरली विचार करणं जरुरी आहे, जनरली विचार करणं जरुरी आहे, तर हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला आता पुढे आपण जाण्यापूर्वी तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट परत सांगू इच्छितो. बघा, तर आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दररोज सायंकाळी MPSC, TAIT, TET आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मोफत बॅच कंटिन्यू असते. दररोज सायंकाळी 5 वाजता यूट्यूब लाईव्ह आपली मोफत बॅच असते. मागच्या टेटमध्ये सुद्धा आपण मोफत बॅच घेतली. जवळजवळ 7 महिने प्लस आपण मोफत कोचिंग केलंय. हजारो म्हणजे विद्यार्थ्यांनी लाभ घेतलाय आणि त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत. सगळ्या विद्यार्थ्यांचा रेकॉर्ड, माझ्याकडे पाठवलेले फोटो, त्यांचे खूप छान असे अभिप्राय, ह्या सर्व गोष्टींचं मी जतन करून ठेवलेलं आहे. हजारो विद्यार्थी आपल्या एकट्या युनिक अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून सिलेक्ट झालेले आहे. बघा, तर त्यासाठी या मोफत बॅचचे नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, म्हणजे सर्व अपडेटच्या आणि सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, हे लक्षात घ्या. ठीक आहे, सोबतच तुम्हाला एक गोष्ट सांगण्यास मला परत आनंद होतो की आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा TET सर्व विषय फक्त 999 रुपयात, सोबत टेस्ट सिरीज. बघा, टेस्ट सिरीजची वेगळी फीज नाही, तर हे 999 रुपयात. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TAIT 2024 ही फक्त 1,099 रुपयात. ह्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मोफत, टेस्ट सिरीजची वेगळी फीज द्यायची गरज नाही. पोलीस भरती सर्व विषय 999 रुपयात, MPSC सरळ सेवा सर्व विषय 999 रुपयात. तुम्ही कोणतीही पेड बॅच घ्या, कोणतीही, बघा तुम्ही कोणतीही पेड बॅच घ्या, त्या कोणत्याही पेड बॅच सोबत तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज पूर्णतः मोफत आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला पुन्हा काय मिळते, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच. म्हणजे तुम्ही लाईव्ह नाही बघू शकले तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार मल्टिपल टाईम रेकॉर्ड बघू शकता. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs आणि मोफत टेस्ट सिरीज सोबत मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. समजा तुम्ही राहता त्या प्लेसला जर नेटवर्क नसेल तर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा आमचा कालावधी आहे. परीक्षा त्याच्या पलीकडे गेली तर पुन्हा कालावधी मिळेल. व्हिडिओ कितीही वेळा तुम्हाला बघता येईल. ठीक आहे, तर आताच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे, ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा, म्हणजे तुम्ही सुद्धा पुढे आपल्या लागलेल्या हजारो विद्यार्थ्यांसह पुढे यशाचे भागीदार व्हाल. ठीक आहे, चला सुरू करूया. परत आपण येऊया कुठे सर, तर काय म्हणून कट ऑफवर येऊया. लक्ष द्या, तर आपण बघत होतो की इथे बघत असताना बघा ह्या कंटेंट आपण बघितला, जवळपास 1,00,000+ विद्यार्थी याच्यातून काय सांगा बाद झालेले आहे ऑलरेडी. तर आता आपली जी म्हणजे कॉम्पिटिशन आहे, आपली जी टक्कर आहे, कॉम्पिटिशन आहे, ती किती विद्यार्थ्यांसोबत आहे सांगा, 1,00,000 विद्यार्थ्यांसोबत. आणि जरी 1,00,000 विद्यार्थ्यांसोबत असेल तरी मागची खालचे जर विद्यार्थी आपण गृहीत धरले तर पूर्णपणे 1,00,000 विद्यार्थ्यांसोबत सुद्धा कॉम्पिटिशन नाही आहे. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. आता याचं प्रमाण किती आहे सर, बघा ह्याचं प्रमाण किती आहे, 1:10. बघा म्हणजे एक जागा आहे. बघा हे समजून घ्या, तुम्हाला सांगतो, एका जागेसाठी 10 उमेदवार असणार आहे. म्हणजे एक जागा, हा एक जागा, तर एक जागा त्याच्या ठिकाणी काय सर, तर 10 उमेदवार असणार आहे. एक जागा 10 उमेदवार. आता हे एक जागा 10 उमेदवार कसं ठरेल हे लक्षात घ्या. एक जागा 10 उमेदवार कसं ठरेल याचंही तुम्हाला काय म्हणून सांगा, ॲनालिसिस मी थोडंसं करून देण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, तुमचं ॲनालिसिस वेगळं राहू शकते, मी करतोय ते वेगळं राहू शकते, नक्कीच माझं चुकू शकते, तुम्ही बरोबर राहू शकता, पण मला जे वाटतंय ते मी ॲनालिसिस करून देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, तर एक जागा 10 उमेदवार, पण ते सुद्धा याच्यानुसारच ठरेल. कशानुसार ठरेल सर, बघा आता तुम्हाला सांगितलं तिथं मिळालेले गुण, तो पात्रतेमध्ये आलाय, ती जागा त्या प्रवर्गाची आहे, त्या आरक्षणाची आहे, त्या विषयास आलेली ती जागा आहे, त्याचं एज फॅक्टर पुन्हा. आता बघा हे आपण विथ इंटरव्ह्यूची गोष्ट करत आहोत, तर इथे फक्त काय सांगा, पैसे पाहिले जातात बॉ, असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की पैसे पाहिले जातात.
पण मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मुलाखतीचा व्हिडिओ बघा नक्की आपल्या चॅनलला, त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल बघा. आणि 55-60% नियम हे सगळं लागू होईल आणि त्याच्यानुसार काय सांगा ती जागा तिथे कन्सिडर होईल. एका जागेसाठी तिथे 10 उमेदवार तुम्हाला असणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढे बघा, आता एकूण जागा 4879 गुणिला 10 जर केले आपण बघा तर काय होईल, 48,790. 48,790 एवढे विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत असे नाही. बघा मी इथं आहेत असं लिहिलेलं आहे, पण मी इथे पुढे काय सांगा वाढवतो की एवढे विद्यार्थी पात्र ठरणारच आहेत बा असे नाही. एवढे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत असे नाही. कारण कसं होतं बघा लक्षात घ्या. इथे एक उदाहरण तुम्हाला देतोय, बरोबर आहे का? म्हणजे एक उमेदवार, त्याला जर समजा 3 संस्था आल्या, उमेदवार 1 आहे, ऐका रे बाबा, बरोबर आहे का? मी तुम्हाला मॅथमॅटिक्स तुम्ही शिकलेले आहात, तुम्हाला सगळ्यांना समजते बघा. आता उमेदवार 1 आहे बघा, हा मुद्दा समजून घ्या. काही काही लोक ॲनालिसिस जे करत आहे ते थोडंसं हे असं करत आहे, इथपर्यंत ॲनालिसिस करत आहे. कसं, एकूण जागा 4879 गुणिला 10 बरोबर 48,790 एवढे विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत असं म्हणणं. तर हे असं नाही, हे अंडरलाईन लक्षात घ्या, असं नाही बघा. तर इथे एक उमेदवार आहे आणि इथे त्याला संस्था येणार आहे बघा. आता उमेदवार आहे आणि त्याला संस्था, तर त्याच्या पात्रतेनुसारच येईल, 10 नाही येणार. मग त्याला जर समजा 4 संस्था आल्या तर हा उमेदवार 4 ठिकाणी जाईल बघा लक्षात घ्या. हा एकच उमेदवार किती जागी जाईल सांगा, 4 जागी. पण आपण इथे 4चा विचार न करता डायरेक्ट आपण 4879 गुणिला 10 करत आहोत, तर ते चुकलं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की क्रिकेट सगळ्यांना आवडतं, तुम्हाला माहित आहे बरोबर आहे, सगळ्यांना तुम्हाला माहित आहे क्रिकेट. तर क्रिकेटचे खेळाडू, हस्तांदोलनावरचे प्रश्न तुम्हाला माहित असेल तर त्याच्यामध्ये बघा 10 खेळाडू असतात, प्रत्येकाने प्रत्येकाशी एक 10 हस्तांदोलन केलं तर 55 हस्तांदोलने होतात. म्हणजे हस्तांदोलने जास्त होतात पण खेळाडूंची क्वांटिटी कमी आहे. लक्षात घ्या, खेळाडूंची क्वांटिटी कमी आहे. तर ते त्या प्रकारचं मॅथमॅटिक्स होईल. ते म्हणजे कसं होईल की आता इथे समजा एक विद्यार्थी 4 जागी गेला तर ह्या 10च्या पैकी 4 गेले म्हणजे 6 उरले. एक समान विद्यार्थी समान ठिकाणी 5 जागी गेला, ऐका, तर हे 10 ऐवजी इथे किती होईल सांगा, 5 होईल. तो जर 6 जागी गेला तर ते कॅल्क्युलेशन 4च होईल. म्हणजे अशा प्रकारे त्याची क्वांटिटी काय सांगा कमी होत जाईल. म्हणजे हे बघा, हा झाला विषय कसा, ढोबळमानानं. कोणत्या ढोबळमानानं? 48,790 लोकांना बघा संधी मिळणार आहे, तर हा विषय कसा झाला सांगा, ढोबळमानानं. पण तो काय म्हणून सांगा पूर्णतः बरोबर नाही, लक्षात घ्या. तर याच्यापेक्षा काही कमी लोकांना संधी मिळू शकते बघा. म्हणजे असं मी म्हणणार नाही, तर नक्कीच आता तो कोणाला किती संस्था येईल त्याच्या मेरिटनुसार याचं प्रेडिक्शन आपण आताच नाही करू शकत, बरोबर आहे. याचं जे प्रेडिक्शन आहे ते आताच्या आता आपण करूच शकत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे कोणाला किती संधी मिळेल तर पण 48,790 हे एवढ्या विद्यार्थ्यांना जे संधी मिळणार आहे, पात्र ठरणार आहे, तर हे सत्य नाही, हे लक्षात घ्या. तर याच्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांना संधी मिळेल बघा. हा शब्द लक्षात ठेवा, कमी विद्यार्थ्यांना संधी मिळेल. ती किती कमी मिळेल ह्याचं कॅल्क्युलेशन म्हणजे आता शक्य नाही, हे लक्षात घ्या. आता त्याच्यात अगोदरच इंग्रजी गणित या विषयांचा बघा, आपण काय म्हणून सांगा, इंग्रजी मॅथमॅटिक्स यांचा जो कट ऑफ आहे, या विषयांचा कट ऑफ ऑलरेडीच काय सांगा बराच कमी आलेला आहे आणि आता तो काय म्हणून सांगा खूप कमी येईल. हे असा एक महत्त्वाचा मुद्दा. इंग्रजी सब्जेक्ट असेल, मॅथमॅटिक्स असेल तर यांचा कट ऑफ वगैरे बराच कमी येईल, खूप कमी येईल असे आपण इथे लक्षात घेऊ. थोडंसं पुढे जाऊया बघा. आता कोण कोण लागतील तर असं मी म्हणणार नाही, पण एक लक्षात घ्या, त्याच्या आता ऑलरेडीच 20वाला पण विदाऊट झालेला आहे बघा. ऑलरेडीच काय म्हणून सांगा, प्रवर्गानुसार आरक्षणानुसार 20वाल्याचं सिलेक्शन विदाऊट झालेलं आहे. पण आता तुम्हाला सांगतो, आता हे लक्षात घ्या, 60 मार्क्सवाला, 70 मार्क्सवाला, 80वाला, 90वाला लागतील. तर हे तर काय होईल सांगा. आता मी म्हटलं की हे तुम्ही सर काही सांगत आहे, ते ॲक्च्युअल तसंच ते बघा. इतरही कोणीतरी काय सांगितलेलं आहे तसंच आपण सांगण्याचा प्रयत्न करूया बघा. आता तुम्हाला सांगतो, हे 60, 70, 80, 90 इत्यादी मार्कापर्यंत कट ऑफ खाली येऊ शकते. तर तुम्ही ॲनालिसिस करायचं असेल तर आता ॲनालिसिसच्या भानगडीत पडू नका. 2-3 दिवस काय म्हणून सांगा, जीवाला चैन द्या, शांती द्या आणि तुम्ही आता काय करा की तुमच्या कॅटेगरीमध्ये कट ऑफ किती खाली आला आहे बघा. तुमच्या कॅटेगरीमध्ये कट ऑफ किती खाली आला आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यापर्यंतचं डिस्टन्स किती आहे हे बघा. तुमच्यापर्यंतचं काय सांगा डिस्टन्स किती आहे ते चेक करा, लक्षात घ्या. आणि अंदाजे तुमच्या कॅटेगरीला जागा किती असणार आहे
त्या जागा मला लक्षात घ्या, हे तुमच्या कॅटेगरीमध्ये हे बघा खाली आलेला इथे काय म्हणून सांगा आपण कट ऑफ. हां, आणि हे तुम्ही इथे जर समजा असाल लक्षात घ्या, तर त्या जागा आणि त्या जागा गुणीला 10 करून बघा. बघा म्हणजे हे खूप काय सांगा मोठी पॉसिबिलिटी झाली. जागा गुणीला 10 जर केलं तर हे कॅल्क्युलेशन ज्याच्या त्याच्या कॅटेगरीचं कट ऑफचं कॅल्क्युलेशन होईल. उदाहरण, एका कॅटेगरीचा कट ऑफ झालेला आहे, किती आलेला आहे हे लक्षात घ्या. बघा एका कॅटेगरीचा कट ऑफ आपण गृहीत धरूया की उदाहरणार्थ हे बघा लक्ष द्या व्यवस्थित, एका कॅटेगरीचा कट ऑफ आला आहे 100. म्हणजे सगळं काही सरांनी आयतं तयार करून द्यायचं, आम्ही ऐकायचं असं नाही होणार. तर आता बघा, तर इथे काय करूया की हे तुम्ही आहे, खाली तुम्ही आहे, तर इथून इथपर्यंत समजा तुमच्या कॅटेगरीला काय म्हणून सांगा 10 जागा येणार आहे, लक्षात घ्या. किंवा इथे आपण असं लक्षात घेऊया की तुमच्या कॅटेगरीला किती जागा येणार आहे, 20 जागा येणार आहे. बघा ॲनालिसिस करायचं असेल करा. आणि या ठिकाणी तर कोण आहे सांगा, तुम्ही आहे इथे, बरोबर आहे, 20 जागा येणार आहे. पण कट ऑफ आणि तुम्ही यांच्यामध्ये जर 150 मुलं असतील, बघा हे कट ऑफ आणि तुम्ही ह्या दोघांच्या मध्ये जर या ठिकाणी 150 विद्यार्थी जर असेल, बघा म्हणजे क्लोज झालेला कट ऑफ तिन्ही राऊंडमध्ये, फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड लागलेले आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट राऊंड, त्याच्यानंतर रूपांतरित राऊंड आणि त्याच्यानंतर रयतचा राऊंड लागलेला आहे. तर याच्यामध्ये जो कट ऑफ ऑलरेडी या 3 राऊंडमध्ये लागलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथे काय म्हणून सांगा, आपण असं लक्षात घेऊया की इथे फर्स्ट सेकंड आणि थर्डमध्ये तो आलाय 100वर. बघा फर्स्ट सेकंड थर्डमध्ये तो आलाय 100वर. तर आता तुम्ही आणि ते 100 त्याच्यात 150 पोरं आहेत. आता 20 जागा येणार आहे. कल्पना करा 20 जागा येणार आहे. किती जागा येणार आहे सर, 20, बरोबर आहे. तर 20 गुणीला 10 म्हणजे हे होईल जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन 200. म्हणजे इथं जो कट ऑफ आलेला आहे, लक्षात घ्या, या ठिकाणी जो तुमचा कट ऑफ आलेला आहे दादा भाऊ, समजून घ्या काय सांगायचं की इथे जो तुमचा 100च्या ठिकाणी इथे कट ऑफ जो आलेला आहे, तर तिथून तुम्ही आहे खाली, तुमच्यामध्ये आहे किती लोक सर, 150 विद्यार्थी आहे. जागा किती आहे सर, 20 जागा आहे. आता समजा उदाहरण देतोय सगळं की 20 जागा तुम्हाला येणार आहे. सर किती जागा येणार आहे, तर 20 जागा येणार आहे. 20 गुणीला 10 मग हे काय म्हणून सांगा 200 होईल आणि तुमची संधी वाढेल. तर हे आपापल्या कॅटेगरीचं तुम्हाला अंदाजे जागा, त्याच्यानंतर तुमचे पासून वर असलेले विद्यार्थी, बरोबर आहे, तुमच्यापासून वर असलेले विद्यार्थी, हे कट ऑफ ॲनालिसिसचं काय म्हणून सांगा सूत्र आहे. तर हे असंच राहील. तर आता बघा काय काय सांगतोय, आतापर्यंत खाली आलेला कट ऑफ, त्या कट ऑफपासून तुमचं अंतर आणि त्या कट ऑफपासून म्हणजे आता ते तुमच्या प्रवर्गाला आरक्षणाला तुम्हाला असलेल्या जागा आणि गुणीला त्या अंतरापासून इकडे तुम्ही असलेले हे विद्यार्थी. बघा आता विद्यार्थी किती होते, 150. तर तेव्हा तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. याच्यापेक्षाही तुम्हाला एक मनाचं समाधान आणि एक प्रॉपर गोष्ट मी तुम्हाला सांगतोय ती लक्षात घ्या. ती म्हणजे कोणती सर, तर आता आमच्यासाठी काय म्हणून सांगा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बिघडलं तरी आपण 1 वर्ष वाटच पाहिलेली आहे. बघा परीक्षेची काय म्हणून सांगा 1 वर्ष 1.25 वर्ष आपण वाटच पाहिलेली आहे आणि यादी लागणारच आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये काय होणार आहे, यादी 100% लागणारच आहे. तर मग आपण काय करूया, 2 दिवस एकदम व्यवस्थित आपण पेशन्स ठेवूया आणि कट ऑफची वाट पाहूया. तेवढे दिवस काहीतरी काय म्हणून सांगा जे मजा करा. सर आम्ही खूप टेन्शनमध्ये आहोत. बघा तुमच्या टेन्शन घेण्यानं त्या कट ऑफमध्ये 1 पैशाचा फरक पडणार नाही आहे. जे होणार आहे ते होणारच आहे. जर तुमच्या टेन्शन घेण्याने जर समजा फरक पडला असता तर मी तुम्हाला म्हटलं असतं खूप टेन्शन घ्या म्हणजे तुमचं यादीत नाव येईल. बघा ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेर आहे त्याचा फारसा विचार करायचा नाही. परत एकदा सांगू इच्छितो की आपल्या या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर बघा MPSC, TIT, TET, पोलीस भरती या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी बॅच रेग्युलर फ्री असते. बघा यूट्यूब लाईव्ह सायंकाळी 5 वाजता. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, नंतर घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ॲपवर शिक्षक पात्रता परीक्षा TET 2024 सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह फक्त 999 रुपयात अत्यंत दर्जेदार एज्युकेशन. बघा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 सर्व विषयांसह टेस्ट सिरीजसह 1099 रुपयात. पोलीस भरती सर्व विषय 999, सरळ सेवा 999. तुम्ही MPSC, TET, TIT, पोलीस भरती कोणतीही पेड बॅच घ्या, त्याच्यासोबत ऑनलाईन ऑफलाईन
म्हणजे जशी रिकमेंड करेल तशी टेस्ट सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी मोफत राहील. ह्या सर्व गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा. या बॅचेससोबत तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDF, त्याच्यानंतर मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी मिळेल. परीक्षा त्याच्याही पलीकडे गेल्यास तुम्हाला पुन्हा जास्तीचा काय म्हणून सांगा कालावधी त्या ठिकाणी मिळेल. आणि ह्याच्यासोबतच आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे ॲपची. त्या लिंकवर जा, ॲप डाउनलोड करा आणि जे हजारो विद्यार्थी आतापर्यंत आपल्या अकॅडमीच्या थ्रू शिक्षक झालेले आहेत, तर त्या तशाच यशामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.